देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जोडले अच्युत सर्वा तयाच्या चिंतनी करती दोषी जगती राशी पातकांच्या प्राप्त प्रसंगी मुझे घेऊन उदाहरणी अल्पपूर्ण जिल्हा ब्रह्मदेव या परमात्मिक गावामध्ये चालत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आहे अधिक मास. अधिक मासाला दुसरं नाव आहे मल मास किंवा पुरुषोत्तम मास. या पुरुषोत्तम मासामध्ये संपूर्ण महिनाभर दररोज हरिकीर्तन, दररोज अन्नदान आणि ज्ञानदान. गावकऱ्यांना मनापासून धन्यवाद. कारण हा महिनाच कोणता आहे? पुरुषोत्तम अधिकचा महिना आहे. या महिना कसा आहे? ओटाकडे कपडे जोडून तयार झालेला महिना. म्हणजे कसं, चंद्र आणि सूर्य या दोन्हीनुसार आपली कालगणना असते. त्याच्यामध्ये चंद्र मासानुसार वर्षात 354 दिवस असतात आणि सूर्याच्या पंचांगानुसार म्हणजे सौर पंचांगानुसार 365 दिवस असतात. मग किती फरक? 365 वजा 354, 11 दिवसाचा फरक दरवर्षी पडतो. मग आता हे 11 11 11 3 वर्षानंतर किती होतात? 33. मग 33 कुठे ऍडजस्ट करायचे? म्हणून या पुरुषोत्तम मासामध्ये ते ऍडजस्ट करतात. दर 3 वर्षांना हा धोंड्याचा महिना 33 टाकडे तुकडे जोडून तयार झालेला महिना म्हणजे पुरुषोत्तम महिना. प्राचीन काळापासून ऋषी मुनींनी दिलेली ही कालगणना आहे. त्याच्यामध्ये या कालगणनेचा मेळ बसवण्यासाठी हा जो अधिकचा महिना आहे, या अधिकच्या महिन्यात आपण जेवढं नामचिंतन करू तेवढं अधिकचं पुण्य आपल्या पदरात पडणार आहे. विठ्ठल 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 पुरुषोत्तम महिन्यामध्ये काय काय करायचं आपण बोलायचं का? थोडक्यात सांगतो की अधिकचा मिळालेला वेळ हा बोनस आहे. काय भेटायचं? बोनस भेटायचं. बोनस भेटले की आनंद वाटायचा. तसा हा महिना काय? बोनस आहे. मग उरले ते हरी तो असं म्हणतो हा महिना देवाला समर्पित करायचा. नामचिंतन, अन्नदान याच्यामध्ये या महिन्यामध्ये जेवढं आपण पुण्य कमवू त्याचे दुप्पट बिल निघतं. म्हणजे दुप्पट फायदा आपल्याला. बेनिफिट किती आहे? दुप्पट आहे. म्हणून हा पुरुषोत्तम महिना खरं तर हा मलमास म्हणजे ह्याला कोणी विचारत नव्हतं. बाहेरून आले म्हणायचे लोक गावात येऊन, बाहेरून आलं शिरचुरी करून आले लोक गावात, ते काय म्हणतात बाहेरून आलेला आहे. तसं या महिन्याला कोणी जवळ घेईना गेलं. हा महिना रुसला आणि हा देवाकडे गेला. मग भगवान श्रीकृष्णाकडे गेला. कृष्णाला सांगितलं काय समस्या आहे? काय म्हणजे मला कोणीच विचारेना आणि सगळेजण मला मलमास म्हणून इनवायले म्हणले. माझी टिंगल टावळे करायचं. काय करू? देव म्हणले असंच करू लागले म्हणजे लोक. कधी त्या भौमासुराला मी मारलं होतं आणि त्या भौमासुराच्या जनाखान्यामध्ये म्हणजे त्याच्याकडं 16,100 स्त्रिया त्याला ओढून ठेवल्या होत्या.
त्या स्त्रीला त्या भौमासुराला मी मारलं, म्हणजे तो भौमासुर म्हणजे नरकासुर, त्याला मारलं मी त्या नरकासुराला. आणि त्या 16,100 स्त्रियाला मुक्त केलं, त्या घरी गेल्या. म्हणजे असंच करू लागले, काही घराचे दार बंद करून घेतले, कुणीच त्यांना घरात घेतलं नाही. तसंच तुझी गत आहे म्हणजे या महिन्यात लोकमालिकेने त्यावेळेस काय केलं, त्या सगळ्या स्त्रियाला पत्नी म्हणून स्वीकार केला. तसं तुला सुद्धा आम्ही स्वीकार करतो, तुला माझं नाव देऊन टाकतो, पुरुषोत्तम मास. मग एकदा माझं नाव दिल्या, आता जगात तुला ती सुरुवात काय, तुला वाईट मानण्याची. आता मला मास मानायचं नाही. आता म्हणेल तर दोष आहे, देवाला एकदा नाव देऊन टाकले. आता देवाला नाव दिल्या जगात तेथील लोकांची 4 भुजा आणि बाईला 16,100 समोर झाले. आणि 8 त्या स्वतःच्या पत्नी होत्या भगवान श्रीकृष्ण. वेगवेगळ्या कामावर. आता या धोंडीच्या महिन्यात दुसरी एक समस्या लोकांपुढे मोठी आहे. जावई नाही त्रास द्यायला, काय म्हणा नाही, 10 ग्रह कमी आहेत लोकांना त्रास द्यायला. एक 9 ग्रह आणि 10वा ग्रह म्हणजे जावई असतो. संस्कृतमध्ये असा श्लोक आहे की ज्या माता 10मो ग्रह म्हणजे जावई हा 10वा ग्रह आहे. ते सासू सासऱ्याला कधीतरी 3 वर्षाला तरी एकदा तर त्याला वाटते बोट पिवळं करावं. त्याची मधली मध्ये कुंकुम असते, अशा असते, अशा लावून बसलेला असते जावई. पण ती पूर्ण करण्यात सासू सासऱ्याची काशी होते. महिला मंडळाला आताच आकर्षण आहे का सोन्याचं? पहिल्यापासूनच आहे सोन्याचं आकर्षण. अहो लोकांना देवाला सोडलं नाही सोन्यासाठी. त्या 17 शीताकडे एक श्रीमंत नावाचा मणी होता, दररोज सोनं द्यायचं. देवाला सोन्यासाठी लोकांनी सोडलं नाही. मग तो मणी दररोज सोनं देऊ लागले. कुणालाही वाटायचं माझ्याकडे मणी असावा, आपल्याकडे असल्यास काय केलं असतं. तेवढा सोनं देणार टनानं सोनं, 18 भार सोनं वर्णन आहे. मग ते झालं काय, 17 शीताकडे मणी असल्यामुळे बाकीच्या भगवाना देवगुणा म्हणा एक दिवशी त्याच्या भावाला, त्याचा 17 शीताचा भाऊ होता प्रसेन. प्रसेनाला गळ्यात घातला ते मणी, शोभिवंत दिसावा म्हणून जंगलात गेला. जंगलात जे गेला ते गायबच झाला, वापस आला नाही. इकडं 17 शीताला वाटलं आता हे मण्यावर डोळा फक्त देवाचा आहे. नाव घेतलाय स्वतः श्रीकृष्णावर हार घेतलाय चोरीचा. हा देवा तूच मणी घेतला. चोरी कुठे केली? श्रीकृष्णाला भांडायला गेला. श्रीकृष्ण म्हणले आम्हाला चोर ठरविलं खरंच नाही, मी काय आहे चोर आहे, पण असल्या नासक्या वस्तूची चोरी कधी जिंदगी वरात केली नाही. म्हणून कोण? भगवान श्रीकृष्ण. चोरी केली कशाची? चित्त चोरी गेले नंदाच्या नमामि चित्तचोरकम असं वर्णन आहे. भगवान शंकराचार्य वर्णन करतात नमामि चित्तचोरकम. चित्तचोर आहे मग म्हणजे देव म्हणजे पण मी मनाची चोरी केली नाही, म्हणजे तुम्हाला सिद्ध करावं लागेल म्हणजे देवा. आता आला का कुठं नसल्यालाच घर पुसत मला आहे. आळ येणं म्हणजे सोपं आहे का? जनाबाईवर असाच आळ आला आणि मग सुळावर द्यायची वेळ. लोकांनी देवाला सोडलं नाही हे सांभाळलं. आला की नाही जनाबाईवर आला चोरीचा तसाच आता. देव म्हणजे हा कलंक पुसून टाकण्यासाठी आता मात्र
आपल्याला पराकाष्ठा करावी लागते. जंगलात गेले, मागोवा घेतला तर बघितलं ते प्रशांत मरून गेला. मणी कुठे आहे? मणी नाही. मग पावलाचा मागोवा घेत घेत जांबुवंतापाशी जाऊन पोहोचले. राम अवतारातले जांबुवंत अद्वैत राहतो आणि त्यांच्या जवळ तो मणी मागतो. आता कुठून आला, कसा आला? जांबुवंताजवळ आला. जंगलात एका ठिकाणी वर नाही, वाघ आला. जांबुवंताने तो मणी हा आपल्याकडे घेऊन गेले. देवाने सांगितलं मणी परत द्यावा, तुझा नाही. जांबुवंताने युद्ध सुरू केलं. गपचूप कसं ती मणी कोण दिलं? मग देवाला ओळख दिली की मी राम अवतारात राम होतो, तू जांबुवंत होता. आणि मग देवाला खरं स्वरूप दाखवल्यास मणी वापस दिला आणि जाता जाता एक भेट दिली. कोणती? म्हणजे हे सुशासन आहे. काय जांबुवंती पत्नी म्हणून दिली. तो मणी आणला, सत्राजिताला परत गेला केला आणि देवाने सांगितले आता पुन्हा म्हणू नको. अरे सोन्याचे पर्वत गर्वती पाषाण पण अवघे राघवान कल्पतरू. माझ्याकडे येऊ शकते ठरविलं तुम्ही काय? पर्वत नाही नारायण निर्जीवा चेतना अनावया. करतो अन्यथा करतो ज्याच्याकडे शक्ती आहे तो कशाला? आणि कसं आहे नाशिवंत गोष्टीचा मोह फक्त आपल्याला आहे. ज्यांना हजारो स्त्रिया निर्माण केल्या त्याला एखाद्या स्त्रीचं आकर्षण कशाला नाही? लोक श्रीकृष्णावरती सुद्धा आळ घेतात. पण हे विचार करा, ज्याला एवढ्या स्त्रिया निर्माण केल्या त्याला एखाद्या स्त्रीचं आकर्षण कशाला राहील? कोणत्या स्त्री मागे तो वेळा होण्याचा संबंधच नाही. पण तरी लोक आळ घेतात. तसाच आळ मिटविण्यासाठी देवानं सत्राजिताला मणी परत केला. आता परत केल्यास लाजल की नाही माणूस? सत्राजित लाजला आणि त्याने एक वेळ देऊन टाकली. कोणती? तिची जांबुवंत असतील तिथं ह्याला सत्यभामा देऊन टाकली. पुन्हा त्या सत्राजितानं मग अशा करीत करीतच देवाला आलं बायका झाल्या. झाले एकूण 16,108 त्यांनीच लक्षात ठेवा. पुन्हा म्हणू नका एवढ्या बायका कशा सांभाळल्या. बरेच जण विचारतात. एक मला म्हणला महादेवाच्या कुटुंबात बघा म्हणला महादेव 5 तोंडाचा 55 किती पंचवक्रम. गणपती मोठ्या पोटात. गणपती कार्तिकाला 6 तोंड. 6 तोंड त्यांना जेव्हा किती लागत असतो. 6 तोंड गणपतीचं पोट एवढं त्या बाबाचे 5 तोंड. मग लोकांनी हे विचार करावा की त्यांच्या घरी अन्नपूर्णा प्रत्यक्ष पार्वती माता असल्यास तुम्हाला त्यांच्या जेवणाचा विचार करायचीच गरज नाही. आपल्या आपल्या भाकरीचं बघा. जगाला अन्न पुरवणारी माता अन्नपूर्णेश्वरी तुलाकर कृपावलंबन करी. भिक्षांदेही कृपावलंबन करी. आणि माता अन्नपूर्णेश्वरी अशी माता अन्नपूर्णेश्वरी पार्वती माता असताना आपल्याला उभं हे कसं असते मधून मधून आपल्या डोक्यात काही मकळ्या झाल्या. मकळ्या त्या काढून टाकावं लागतात.
मी सांगू लागलो असं बऱ्याच ठिकाणी लंकेमध्ये सोनं होतं शुद्ध कामाची सप्त होतो पण आता नामदेवरायाच्या घरी सुद्धा हे लोन घुसलं होतं त्या परिसा भागवतला रुक्मिणीचा भक्त होता त्याने एक परिस भेट दिली त्या परिसा भागवत त्याला वाटलं गावात माझ्यासारखा कोणीच नाही त्याची बायको कमवली दोन नामदेवाच्या बायको अडवची अगं बघ तुझा नवरा दिवस रात्र परमार्थ करतोय पण माझ्या अंगावर सगळं सोनं अतिलंकेची पाल होती एवढं म्हणलं की मला पायाला ते लागत ते वैभव बघून मग ही घरी येऊन नामदेवरायाला म्हणली नुसती भक्ती करता देवाची त्या परीचा भागवताना देवाकडून परीस आणलाय आणि मग नामदेवरायाला आणला असेल बाबा पण मला देवाकडे काही मागायचं नाही त्या मरीची ऋषी कल्पवृक्षा खाली बसले होते लोक म्हणजे मागा की मला कल्पवृक्ष कसा असतो इच्छेने फळ देतो मरीची ऋषी म्हणजे इच्छा कशाला करू मला निरीच्छ होण्यासाठी जन्म आहे इच्छा करून आणि करून कुठे नाश्त्या वस्तू मागून घेऊन पुन्हा पासऱ्यात कशाला पडू विठाला नामदेवाच्या बायकोच्या डोक्याच्या मोकळ्या गेल्या नव्हत्या नामदेव काय निरीच्छ होते त्याला काही घेणं देणं नव्हतं निष्काम भक्त होते देवाचे कुठली अपेक्षा नाही सकाम भक्त नव्हते मग पण बायका कुणाला बसत नाही तिनं काय केलं कमळला म्हणजे आजच्या दिवस मला तुझा परिस्थिती की लोखंडाला लावते आमच्या घरात तेवढं लोखंड आहे आणि त्याचं सोनं करून घेते आणि तुला वापस जमलं की नाही हो म्हणले ती काय एक दिवसात आता प्रश्न आहे कुठं माझ्या बापाच्या घरचं द्यायचे आहे तर साहेब वरची वरी मग घेऊन गेली पूर्ण किलो घरात लोखंडाचं केलं नामदेवराय म्हणजे अत्यंत वाटत सराव आपल्याला बायकोला कुठाला केला म्हणजे त्या कमळजीला जाऊन नामदेवरायाला बघू म्हणजे ते परिस कसला आहे आता घेतला चंद्रभागे टाकून दिला बसा पोगलं आता मी त्या कमळजी पण मागून आता मला वापस करून दे कमळजी आली मागायला चला बघू आता राम कुठला कुणाला राजाईला नामदेवाची बायको राजाई राजाई म्हणजे माझ्या नवऱ्यानं चंद्रभागेत फेकून दिला हा म्हणजे चंद्रभागेत फेकून द्यायला इथं कोणी येड आहे का कानाला भाकरी खालाय म्हणजे हा थोडक्यात आपण ते माझा परिस सोन्याचं चाललंय सोन्याला परिस कशासाठी पाहिजे लोखंडा लावलं सोनं माणसाला काय पाहिजे कधी फक्त नोटा पाहिजे परमार्थाचं घेणं देणं नाही कशाच घेत नोटा दिली असती तर मंदिरात माणूस देत नाही म्हणजे आता जमत नाही निवाडा करावा लागते चला चंद्रभागेत म्हणजे गिरा माल करा या माल करा तिथे थोडी मालक म्हणजे तुझा काय प्रश्न आहे वंदरवर दगड काढले असं तुझा घेत म्हणताय मी उगं लांबल लावून नको 10:30 कीर्तन सोडायचं म्हणजे एक घेऊन टाका आणि चला व्हा म्हणजे बाकीचे लावू बघितले सगळे परिस होते परिसा भागवताना पाय धरले म्हणले खरा परिस नामदेव आहे विठाला देह कशासाठी दिला पवित्र आहे का अपवित्र आहे आज जो सेवेसाठी घेतलेला अभंग आहे तो जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ देहू निवासी तुकोबा यांचा 5 चरणाचा असून या अभंगाद्वारे तुकोबा नामाचं महत्व आणि नामधारकाचा अधिकार स्पष्ट करतात नेहमीचे प्रयत्न देऊळ लवकर म्हणजे नेहमीचे तरी सुद्धा वेळेवर सोडून बऱ्याच जणांना चिंता पडते गुरुजी उभा राहिले म्हणजे सोडण्याचं लवकर त्याच्या लक्षातच येत नाही त्याच्यामुळे घड्याळच करतील म्हणजे माणसं करता येते आपलं ते विचार घ्या तोंड बघून झोपल्यात आपण तरी कशाला ताण घ्या आणि इतका महिना चला हा जो देह आहे हा देह माणसाला दिलेला बऱ्याच संतांनी असं सांगितले
की हा देह नाशिवंत आहे, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा साधा रव रव दुर्गती आहे संसार दुःखाचा जिद्दीशील त्याचा पाहुणे असला मृत्यू लोक आहे काल काळ इथं राहायचं नाही काय तोपर्यंत नाम चिंतन करायचं काल काळ नाही म्हणजे ठीक आहे चला मोबाईल मध्ये संतांनी देहाला काय म्हणले शरीर रोगाची भांडार शरीर दुःखाची गोंधार शरीर दुर्गंधीची थाप नाही अपवित्र शरीर आहे असा अपवित्र नाही आहे पण आपल्याला अपवित्र करायचा आहे त्याचा उपाय तू बोलायचा पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्वकाळ शब्द फार महत्वाचे जो वदे अच्युत सर्वकाळ जो तोंडानं म्हणजे मुखानं सर्व काळ अच्युताचं म्हणजे देवाचं स्मरण करतो त्याचा देह पवित्र त्याची वाणी पुण्य या कशा तुम्हाला आता आपला हा देह पवित्र करायचा आणि वाणी काय करायची पुण्यवंत कुणाची वाणी पुण्यवंत होते कुणाचा देह पवित्र होतो आणि कोणी कोणी कसा देह पवित्र केला त्याचं थोडं चिंतन म्हणजे केला जो होते अच्युत सर्व काही सूत्र त्याचं सूत्र काय की सतत देवाचं नामस्मरण करतो त्याचा देह पवित्र तो देह पवित्र समजावा कोणता देह आता कोणी कोणी म्हणजे सगळ्यांचा देह आहे कसा देह प्रत्येकाचा पवित्र कोणी किती जरी म्हणलं नाही अपवित्र शरीराचे म्हणलं तरी तो कोण आहे त्या आम्हाला कोणी सांगणार शरीर
नाथा काय हे बाबा हो काय करायचं परब्रह्म आपल्याला काय साध्य करायचंय परमात्मा साध्य करायचंय थोडक्यात सूत्र लक्षात ठेवा म्हणून देह हा अपवित्र म्हणायचा नाही बरेच जण म्हणतात देह जाणारा असं करून निगेटिव्ह सांगतात परंतु एक लक्षात ठेवायचं की जरी देह हा शेवट असला तरी तो निकामी आहे का बिनकामाचा दिलाय का आपल्याला फार मेहनतीने मिळाला नरदेह दुर्लभ रामा शतवर्षाची गणना त्यामध्ये चूक आहे आपल्याला तुम्ही आठवा नरदेह दुर्लभ रामायचा लक्षात घ्या नाशिवंत जरी असला तरी नाशिवंत द्यायचे आणि अविनाश परमात्मा साध्य करायचा काही गोष्टी कशा एकत्रित पडले आपल्याला स्वीकारायलाच लागतात आपल्या मनात असो का दुसरी गोष्ट आहे माझा अनुभव आहे त्या देहाला त्याच्यानंतर सुरुवात आहे
तीन अवस्था आहेत देहाच्या. किती अवस्था आहेत? एक म्हणजे कौमारम यौवनम जरा, कौमारम यौवनम जरा. त्या तीन अवस्था देहाला धावला तर आणि शेवटी त्याचा अंत हे पाच जणांपासून दुसरा अंगला. मग शरीराचे त्याला समर्पित कधी त्याने रूपासी आणि शरीराचे त्याने समर्पित वस्तू समर्पित करायचा. त्याच्यामुळे हा देह पवित्र होऊन घ्यायचा. उदाहरणार्थ आपल्याला शरीर तो कोण आहे? सगळा समाज काय म्हणायचा अपवित्र माणूस आहे. नीच जाती जन्मलेला आहे, महान जाती जन्मलेला आहे. थोडक्यात असं म्हणून ते वाईट टाकलं लोकांनी. पण देव मात्र असा आहे की सर्वस्यचा हृदय सन्निविष्टो मदसुरुर्विज्ञानपूर्णं वेदित सर्वे रामेव वेदविधिवता. कारण ईश्वर सर्वभूतानां हृदयेन रामेण सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. देव सर्वांच्या हृदयात राहतो. त्याच्यामुळं देव जर या पोळ्यात राहत असेल, हे पोळा पवित्र आहे का? आता कोण म्हणजे ह्याला पवित्र नाही असं सांगितलं. देव सोबत घेतला की ते पवित्र होतात. देवाला सोडलं तेव्हा पवित्र झालं. थोडक्यात सूत्र आहे गणितात. फक्त त्याला धरून राहायचं. जसं कबीर महाराजांनी त्या बाईला रडताना पवित्र धरलं असताना कोणत्या धरून जे लहान होते ते सबमिट झालंय, बाकी सगळे धरण गेले. फक्त कोणत्याचे लहान निघाले म्हणजे ते कुठल्या धरून होते तसं देवाला धरून घ्यायचं सबमिट होत नाही. लोकांनी मंदिराच्या बाहेर दर्शन होतं म्हणजे तुकोबाला एंट्री नव्हती. पण देवाला माझा तुकोबा दिवस रात्र नामदेव करतो. देवाला लोकायला सगळ्यांना बोलून जाऊन तुकोबाला सगळं ढोल होऊ लागले. तुकोबाची सगळे डोळे उडले. हरी सोनाला भरू लागे देवाला काम केले बऱ्याच पाहिजे. अभंगातून राशीपुत्रकाने विदुराच्या बक्षी दैत्यावरी रक्षी घडला काम कुणाकुणाचे केले सगळ्यांचे काम देवाने केले. कारण त्यांना देव मग सगळ्यांना आता म्हणजे एकदा सांगूनच टाकाव की तुकोबा अपवित्र नाही. पण तेवढ्या टायमिंग मध्ये तुकोबाला काळ घेऊन गेला महाराज. भिंतीचं बांधकाम चालू होतं मंगळवेढ्याला आणि गाव कुसाची भिंत पडली. त्याच्यात मजूर बरेच जण मजूर मेले. त्याच्यात तुकोबाला बी मेले. आता देव रडायला लागले म्हणजे काय करावं. माझ्या चोख्याचा जन्मच असा गेला. काय आपला तर प्रेतच जन्म गेला असा. त्याला सुख मिळालं नाही पण त्याला भक्ती सोडली नाही. देव रडू लागले. आमच्या म्हणाले देवा आज उदास उदास कस काय नाही म्हणजे आता माझा एक भक्त गेला म्हणजे काय करावं लागेल म्हणजे मला त्याला समाधी द्यायची.
त्याचा अंत्यविधी करायला तिथं म्हणले चिरचिटी चालू केलंय मोडे उकरायला. कोणाचं मळ कोण तर हातापाय मोडून पडले म्हणजे तिथं एक जण मेले का म्हणजे तेव्हा म्हणले मला एक कोण माहित आहे म्हणले त्याचे तुम्ही नुसतं मुखानं राम राम म्हणत असा मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणत असा पण चोखोरायचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. बघायचे नामदेव कानाला लावायचे जे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणे हाड तरी सापडत नाही आपल्याला महत्वाचं काय असते नंतर टाकायला अस्थिच महत्वाचे असतात त्या अस्थि उचलायच्या कानाला लावायच्या. विठ्ठल विठ्ठल म्हणले की समजायचं तो बोलायचं बाकी काहीच नाही. नामदेवाय म्हणले चला देवानं सांगितलंय जाऊन त्या भिंतीतले सगळे हाड लावून बघितले नामदेवे असते आणि त्या पालकोनी एक चक्र पाणी एक एक देवानं कानाला लावल्या त्याचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत होते त्याचा देह पवित्र होतो. माणसं असून सुद्धा नामाविना मुख सर्पाचे सर्प आहे प्रत्यक्ष पुण्यकर्मकाची किती निंदा करावं सांगता येईल आपली सुद्धा हे कमी शिवाय दिलं नाही तो कळत नाही म्हणून बरं आहे पुढे मला तर बोलले हरी नाही मुखासी हरी मुखा त्याच्या आधीच सांगत नाही तुम्ही वाचून घ्या. आपल्यावर आपले डोळे उघडत आता सध्या डोळे संपव आहे कुणाचे आहेत सहभागी कुणाचे वाईच्या मार्गावर आहेत की नाही डोळे संपव काही लोकांना मोबाईलच्या पुढून ते गळ्यात बांधलेला काय डबका नाही तर टीव्ही राजकारणात मी जे नागरिक शास्त्रात शिकलं नाही ते बघायला मिळाले. आता आम्हाला राज्यशास्त्रात शिकायला होतं ते राज्याच्या राजकारणात बघायला मिळाले. डोळे म्हणजे असलं बघण्यापेक्षा 4 दिवस संप करू महाराज म्हणजे ती काय का म्हणले तुकोबाराय म्हणले काय नका डोळे धुरे भरून राहो का म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो कारण आपल्याला पहिलेही तुम्ही जगात व्यवहार सत्य म्हणून व्यवहार करतो पण ब्रह्म सत्य आहे जगात मिथ्या आहे एवढं माणसाला कळत नाही. सुद्धा म्हणले कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ तिमीर दुःख गेले पिटले भ्रांतीचे पडळ श्री गुरु विराय मार्ग दाविला शोधवळ महापर कुमार देवी गुरु विठ्ठल दिनाचा म्हणून आता तरी उघडी डोळे जरी अद्याप न कळे तरी मातेची आठवळे गगन आला आणि काय बोला पूर्वजन्मी पाप केले तेव्हा अंगा पांगा वाचा म्हणजे मुखाका झालो बहिराका झालो त्याचा लक्षात येतं
बरेच माणसं मोठे कशामुळं फोटो पंडित महाज्ञानी दशग्रंथ षडशास्त्र पुराण चारी वेद मुखगतवाणी पण गर्वामध्ये झाली सर्व हानी का झालो वाचा गेली साधू संतांची हरिभक्ताची नाही केली केली वाचा असा बहिरामी त्याच्यामुळे आंधळी त्याचा वाचा वेळ नाही तर सांगितलं असतं सुद्धा देवानं पुरुषोत्तम पदवी दिली त्याचं कारण रामायणात हनुमंतरायाचा जर पराक्रम वाचला सीता शुद्धीपासून जेवढी काम आहे तुम्ही मनाने काम करू शकत नाही मनानं तेवढे हनुमंतरायानं प्रत्यक्ष काम केले आता एक विचार का एवढे काम पूर्ण केले म्हणून प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रानं जगाच्या मालकाला हनुमंतरायाला पुरुषोत्तम पदवी दिली कुणालाच वेगळी नाही हे सर्टिफिकेट फक्त कुणाला हनुमंतरायाला पुरुषोत्तम ते देवाचं नाव आहे पुरुषोत्तम कशामध्ये सांगितलंय विष्णू सहस्त्रनाम युद्ध संपलं भीष्माचार्य उत्तरायणाची वाट बघत होते युधिष्ठिराला देव म्हणाले त्या भीष्माचार्याकडं ज्ञानाची गंगा आहे आणि त्यांनी देह सोडण्याच्या आधी ते ज्ञान काढून घे नाहीतर जाईल म्हाताऱ्या सुद्धा ज्ञान काय उपयोग आहे इस्टेट आपल्या नावावर करून घे म्हणून अंगठा घ्यायला कोण केलं युधिष्ठिराला देव समज लावून द्यावा देवानं चांगलेच काम केले म्हणून विष्णू सहस्त्रनाम आपल्याला भेटलं पहिलाच प्रश्न विचारला किती एकम दैवतम लोक असं कोणतं दैवत आहे ज्याच्यामुळे आम्ही पवित्र होऊ आमचा देह भीष्मानं सांगितलं भीष्मवाचं काय की जर देह पवित्र व्हायचा असं तर काय करा देवाचं नाम चिंतन करा मी हजार नाव सांगतो त्याच्यात कोणतेही नाव घ्या त्याच्यामध्ये एक पुरुषोत्तम नाव आले त्याच्यामध्ये पुरुषोत्तम नाव आले मनंतम पुरुषोत्तम असं नाव आहे म्हणजे उत्तम पुरुष कोणाला म्हणायचं ज्यानं 4 पुरुषार्थ साध्य केले तर 4 नाही झाले 3 धर्म अर्थ काम आणि मोक्ष एक जरी केला तर त्याला पुरुष म्हणायचं उगा दाढी मिश आहेत म्हणून तो पुरुष नाही बऱ्याच माणसाचा लाड सांगितलं की मिश आहेत नाही पण 4 पुरवायच्या कामाचे काही करत नाही उत्तम पुरुषाची उत्तम लक्षण हे उत्तम त्यालाच म्हणायचं तो ऊर्ध्व लक्षण वर जातो अधोगतीला येत नाही तो उत्तम पुरुष मग असे देवा सांगितले आता नाव भीष्मानं सांगितले ते विष्णू सहस्त्रनाम आपण पाठ केलं पाहिजे पुढे त्याला वाणी पुण्यवंत करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो ते बोलायला म्हणजे तुमची वाणी बंद करा म्हणजे आता 10:30 वाजले आम्हाला झोप यायला तो बोलायला प्रयत्न करून झोपतो पण झाला का माझी मजा झाली कंट्रोलच्या बाहेर गेले असे बऱ्याच घरी लोक आपल्याला चहा प्यायला देत नाही कारण बायको कंट्रोलच्या बाहेर गेले असते महाराजाला घरी गेला तिला चहा जर नाही केला तर मग मी हॉटेलला जाऊ ना एक कप चहा पोया तिथं जाऊन दादागिरी करते कुठं हॉटेलमध्ये त्याचं कारण काय असते घरी काही चलत नाही विठाला प्रकारची वाणी आहे त्याच्यामध्ये वैखरी वाणीला जर नाम यायचं असेल तर अनंत जन्मीचे सुकृत पदरे त्याचे हरी पाहिजे होय हे सूत्र उगाच कुणालाही मताला नाव घे नाही अनेक भक्तांनी प्रयत्न केले तुम्हाला नाव सांगतो माझी पवित्र केली प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्मराध्यान रुक्मांगद विशिष्ट विभीषणादी पुण्यानी कर्म भागवता एवढ्या जणांनी
सतत देवाचं नाम घेतलं सतत कीर्तयन्तो मां यतन्तश्चतुर्भवताः नमस्सन्तश्च भक्त्या नित्ययुक्ता उपासते विठला कधी रात्र असले असतील पण तिचे उष्टे बोल देवाला खाल्ले तिचे वाणी पवित्र पवित्रला पिल्ल जाते जन्माले रेडे सुद्धा उतरून गेले रेड्याला समाधी दिली का त्याला सुद्धा जो दे अच्युत सर्व का त्याच्या तोंडून त्याबरोबर आहे ना वेद ओढून घेतला त्याला समाधी आपण तर माणसासारखे माणसं आहेत दिले इंद्रिय हात पाय कारण आपल्याला तर देवे दिला देह भजनासाठीच दिलाय तरी सुद्धा आपल्याला ह्या रेड्याकडे बघून तरी उगा मग ज्या ज्या लोकांनी देह पवित्र केला वाणी पुण्यवंत केली त्यांचं आज चिंतन केलं त्याचा फायदा काय आपण दयाच्या चिंतने करतील दोषी कमी झाला जळतील राशी पातकाच्या लक्षात घ्या फायदा दोषी लोक सुद्धा नुसतं नाम घेतलं तर करून जातात कुणाचं मत भक्ता नाम ते भक्ता ते मे प्रियतमा मता माझ्या भक्ताचे भक्त असले तरी ते मला प्रिय आहे त्यांचं नाव कुणाचं पवित्र होईन चरित्र किंवा पवित्र सोहळी एक तीची मंडळी त्यांचा आवडता देव त्यांचं नाव घेतल्यानं आपण पवित्र होतो लक्षात घ्या नाम नरकाचा अधिकार आहे एवढं नामाला महत्व आहे एवढं नाम नरकाला महत्व आहे आता विस्तार करत नाही वेळ संपलाय फक्त चरणाचा हात लावून देतो एकदा विठोबा रखमायचं सगळ्यांनी प्रेमानं भजन करून मुखाना नाम हाताला टाळी महादोषाची होळी म्हणजे दयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पापे दिगंतरी गेली याची म्हणजे पाप राहत नाही तिसऱ्या चरणात तुकोबाला गाऊ नका डायरेक्ट शेवटचं चरण म्हणायचं तिसऱ्या चरणात तुकोबाला म्हणतात देव इच्छित चरणीचे मान त्या नामधारकाचा आणखी एक फायदा आणि नामधारकाचा आणखी एक अधिकार एवढा आहे की किती प्रिय आहे तो नामधारक देवाला की देव त्याच्या मागे मागे फिरतो देवाच्या मागे सगळं जग फिरतंय पण देव उद्धवाने त्याला देवा सगळे तुझी भक्ती करतात कुणाचं चिंतन करतो मोकळाच फिरतो नाही म्हणले उद्धवा ये म्हणले माझं देव घर तुला दाखवतो देव घरात नेलं तर सगळ्या भक्तांच्या मूर्ती देव भक्तांच्या पाया पडाला पाय धुवून त्याचं तीर्थ घ्यायला म्हणजे देव इच्छित चरणीची माती धावून चालती मागे मागे उदाहरण सांगत सुद्धा दारावर आला
देव चप्पल घालायचं सुद्धा विसरले. सुदामा म्हणल्याबरोबर अनवाणी पायानं पळत गेले, धावत चालती मागे मागे. माझा सुदामा एवढा प्रिय होता सुदामा, आपले पती पैसविले, कृपा कटाक्ष आपले पती पैसविले आणि लावण्या हात कुरवाईला माता सांगितले चिंता. आता तुझा वनवास संपला, तुझं सटवीनं जे अक्षर लिहिलं होतं श्रीक्षय मोडून टाकतो, म्हणजे मला फक्त एकदा तुझे पाय धुले, त्याचं चरण तीर्थ घेतले. देवाची रज धरणीची माती गंध लावताना अक्षर उलटे करून टाकले. श्रीक्षयचं यक्षश्री केलं काय, म्हणजे लक्ष्मीचा नाश न्यायला होता. तेथे जावे तेथे कपाळ सरीचे सुदामाच्या नशिबातच झाले गेलं. सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला पण नाही विसरला पांडुरंगा. हे जर अंडरलाईन का, जो सर्व का, म्हणून त्याला गाव सोनियाचा दिला. कशासाठी? नुसती पोहे घेऊन या, त्याची भेटी गेला. म्हणजे एवढी देव इच्छिरज चरणीची माती धावत चालती मागे मागे. नारदाना एकदा सत्यभामा म्हणली, तुला दान करायचं हाच नवरा पाहिजे, दान करून टाक, म्हणजे पुन्हा पुढच्या जन्मात मिळते. श्रीकृष्णाला दान केलं की आता दानात माझा झाला, म्हणजे आता मी ह्याला विकत घेतला आणि मला आता काम सांगायचं अधिकार आहे, सांगा काम. नारद म्हणजे माझ्या चपला उचलायचा, म्हणजे आता दुसरं काम नाही देवाला. तर देवानं नारदाच्या चपला म्हणजे पादुका सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका. काय सत्यभामा दान करी उजुर नाही अंगीकारी, आणि सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका. अहो ते गुरुशी आले आले विष्णूच्या छातीतच लागलं. हरे